काही निवेदन दिलंय, काय विषय होता आणि काय संदर्भात निवेदन दिलंय? जय हिंद सर. मी नेताजी सुभाषचंद्र बोस संघटनेचा अध्यक्ष रत्नासन दांडगे. आज आम्ही दिनांक आज 18/6/2026 रोजी आम्ही आज पोलीस अध्यक्ष SP साहेबांकडे इथं आम्ही येऊन निवेदन दिलं आहे. तर आम्ही हे निवेदन विक्रम साळी या साहेबांना आम्ही निवेदन दिलं. त्यांना आम्ही आमचं मत मांडलं की जालनामध्ये जालना गुंडशाहीचा किल्ला कधी होणार शासनाचा किल्ला, ह्या प्रकारे आम्ही त्यांना निवेदन दिलेलं आहे की शासनच्या पलीकडे आज जालन्यामध्ये गुंड्याचा किल्ला झालेला आहे. तरी बी हे शासन आमचं झोपेल आहे आणि शासन फक्त लिखापडीच्या नादीत लागलेलं आहे. इथं गोरगरिबाचे खून, मर्डर, अपहरण, बलात्कार, छेडछाडी हे सगळं कामं जालन्यामध्ये खुलेआम चाललं आहे. हे मुंबईपेक्षा जालना माहीर झालेला आहे. म्हणून या जालन्याच्या गुंड्या बदमाशांना, अपहरण करण्यावाल्याला, खंडणी मागण्यावाल्याला, जमिनीवर ताब्या करण्यावाल्याला आणि मर्डर करण्यावाल्याला, बलात्कार करण्यावाल्याला आम्ही असं निवेदन दिलं साहेबाला. त्या लोकांना भोंगळं नांगळं करून तुम्ही जालना शहरामध्ये त्यांची मिरवणूक काढा, त्यांचे टकले काढा आणि त्यांच्यावर जबर गुन्हे दाखल करून त्यांची कमीत कमी 10 वर्ष अशी सुटका नाही झाली पाहिजे, अशी आम्ही त्यांना मागणी केली आहे. आम्ही सरला दिलं आहे. साहेबांनी आम्हाला वचन दिलं की आम्ही याच्यावर आम्ही आमचं पथक बनवून सुनी ताबडतोब आम्ही या गुंड्यावर जालना शांत करू, असं त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं आहे. तरी पण आम्ही त्यांना सांगितलं की आम्ही येणाऱ्या 1 तारखेला जालन्यामध्ये हजारोच्या संख्येने जालना शहरामध्ये आम्ही पायी यात्रा म्हणून जनजागृती समाजासाठी आम्ही काढणार आहे. कारण की ज्या समाजामध्ये भेव आहे आम्ही ते भीती काढणार आहे. कारण की कोणाला भीतीची जरूरत नाही. आपल्या पाठीशी शासन आहे आणि शासन आपला मायबाप आहे आणि शासनच आपलं काम करणार आहे. शासनच्या दरबारी आल्यानंतर मोठे मोठे रुस्तम गुंडे इथं येऊन घुटणे टेकते आणि पाया पडते आणि लंगोट बांधून पळून जाते. म्हणून साहेबाला आमचं निवेदन आहे की लवकर लवकर कारवाई करा आणि अशा बदमाश लोकांना पाबंद करून त्यांच्यावर गुन्हा दाखल करा. तुमचं म्हणणं आहे की जालना जिल्ह्यामध्ये गुंडगिरी, अपहरण याचे प्रकार जास्त वाढले? साहेब लेच मार्गे थोड्या गोष्टीहून खून मर्डर व्हायला लागले, अपहरण करायला लागले. लोक बसून सही नुसते आयता माल खायला, पैसा त्यांचा तोंडाला रगत लागलेली, त्यांच्या तोंडाला रगत एका फटक्यात गुळला काढा इथून तिथून. आज साहेबांना आम्ही असं मत सांगितलं आहे.